नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उष्णता कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो। एखाद्या माणसाला किंवा मुख्यत्वे करून लेडीजमध्ये किंवा स्त्रियांमध्ये उष्णताचे प्रमाण हे जास्त असतं। ज्या लोकांना उष्णता जास्त असते त्यांच्या हातापायाची आग होते किंवा घाम जास्त येतो त्यांना आणि उष्णतेमुळे खूप जास्त त्रास होतात, हमेशा जळजळ झाल्यासारखं वाटत असतं त्यांना। म्हणून आज आपण पाहणार आहोत किंवा उष्णता एखाद्याला जर असेल तर त्याच्यावर घरगुती उपाय आपण काय करू शकतो। तर त्यावर पहिला उपाय आहे वाळ्याचं पाणी। वाळ्याचं पाणी म्हणजे काय? वाळ्याची मुळं घ्यायची, त्यांना पाण्यामध्ये उकळायचे। आपल्याला जेवढं पाणी प्यायचे दिवसभरामध्ये 2 ते 3 लिटर असेल तेवढ्या पाण्यामध्ये वाळ्याची मुळं आहेत ती उकळायची आणि ते गाळून घ्यायचे व्यवस्थितपणे, त्याला थंड करायचे आणि ते दिवसभर पाणी प्यायचे। असं रोज करायचे। 15 ते 20 दिवसामध्ये तुमच्या उष्णतेचं प्रमाण कमी होऊन जाईल। ही झाली पहिली गोष्ट। जर याच्यामध्ये आपल्याला जर चव लागत नसेल त्या पायांना तर आपण साखर पण टाकू शकतो। तर अशा प्रकारे आपण वाळ्याचं पाणी पिऊ शकतो। दुसरी गोष्ट आहे धने। आपल्या घरात जे धने वापरतो आपण त्या धन्याला काय करायचे, एक मुठभर धने चेचून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे आणि त्याला पाण्यासोबत उकळून घ्यायचे आणि जेवढं पाणी आपल्याला दिवसभरामध्ये लागतं 2 ते 3 लिटर तेवढ्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे, त्याला नंतर गाळून घ्यायचे व्यवस्थितपणे आणि ते पाणी थंड करून दिवसभर आपल्याला प्यायचे। जेवढं आपल्याला पाणी लागतं तेवढं पिऊ शकतं। ते पण जर आपल्याला चव व्यवस्थित लागत नसेल तर त्याच्यात पण साखर टाकून आपण पाणी पिऊ शकतो। तिसरी गोष्ट आहे खोबरेल तेल। खोबरेल तेल काय करायचे, अर्धी वाटी खोबरेल तेल घ्यायचे, आठवड्यातून 3 वेळा पूर्ण अंगाला लावून घ्यायचे खोबरेल तेल आणि लावल्याच्या नंतर 1-2 तास तसंच झोपून राहायचे। ठीक आहे, तर तिसरी गोष्ट आहे खोबरेल तेल। त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे एक कोहळा नावाचं फळ असतं। कोहळा नावाचं फळ असतं तर ते फळाचा रस करून पिऊ शकता किंवा फळ जशास तसं खाऊ शकता, जसं तुम्हाला चवीला बरं वाटेल त्याप्रमाणे हे कोहळा नावाचं फळ तुम्हाला खायचे, त्याच्यामुळे पण उष्णता कमी होते। त्याच्यानंतर आहे नारळ पाणी। नारळ पाणी रोज एक पिलं तर त्याच्यामुळे पण उष्णता कमी राहते। त्याच्यानंतर ताकाचं सेवन जर नियमित केलं आपण, रोज रोज जर ताक पिलं तर त्याच्यामुळे पण उष्णता कमी राहते। डाळिंबाचा रस, उसाचा रस, त्याच्यानंतर काकडी, अशीच काकडी खा किंवा काकडीचा रस करून प्या। त्याच्यानंतर मेथीच्या बिया गरम करून त्याचं पावडर बनवून पाण्यात टाकून प्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी युक्त फळं म्हणजेच लिंबू असेल, संत्रा असेल, मोसंबी असेल, हे सगळे जे आहेत हे आपल्या शरीराची उष्णता कमी करण्यासाठी खूप कामी येतात, खूप मदत करतात। तर काय काय सांगितलं? नारळ पाणी, ताक, डाळिंबाचा रस, उसाचा रस, काकडीचा रस आणि व्हिटॅमिन सी युक्त फळं, त्याच्यामध्ये आपल्याला येतं लिंबू, संत्री, मोसंबी। या सगळ्यामुळे आपल्या शरीराची उष्णता लगेच कमी होते। यासाठी एक 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागेल, पण उष्णता मात्र 100% कमी होईल। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।